नमस्कार मित्रांनो. तुमच्या बँक खात्यामध्ये, एल-आय-सी पॉलिसीमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर्समध्ये तुम्ही ज्याचे नाव नॉमिनी म्हणून दिले आहे, तोच त्या पैशांचा मालक होतो का? की कायद्याने त्या संपत्तीवर लीगल हेअर्स म्हणजेच कायदेशीर वारसांचा अधिकार असतो? हा प्रश्न हजारो लोकांना पडतो आणि याच गैरसमजामुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद आणि कोर्टात खटले सुरू होतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नॉमिनी म्हणजे काय? लीगल हेअर म्हणजे कोण? दोघांमध्ये काय फरक आहे? आणि मृत्यूनंतर मालमत्ता नेमकी कोणाला मिळते? चला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो. अरुणा या लीगल कन्सल्टंटमध्ये मी ॲडव्होकेट संध्या गाडे आपलं स्वागत करत आहे. नॉमिनी म्हणजे कोण? नॉमिनी म्हणजे अशी व्यक्ती ज्याचे नाव आपण बँक, विमा कंपनी, म्युच्युअल फंड किंवा इतर आर्थिक संस्थेकडे नोंदवतो. जर खातेदाराचा मृत्यू झाला, तर संबंधित संस्था सर्वप्रथम नॉमिनीकडे पैसे किंवा मालमत्ता सुपूर्द करते. पण याचा अर्थ असा नाही की नॉमिनी हा त्या संपत्तीचा कायमस्वरूपी मालक झाला आहे. बहुतेक वेळा नॉमिनी हा केवळ विश्वस्त म्हणून काम करतो. म्हणजे तो ती रक्कम किंवा मालमत्ता स्वीकारतो आणि नंतर कायदेशीर वारसांना देण्याची जबाबदारी त्याची असते. लीगल हेअर्स म्हणजे कोण? लीगल हेअर्स म्हणजे कायद्याने वारसा मिळण्याचा अधिकार असलेल्या व्यक्ती. उदाहरणार्थ, पती किंवा पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि वडील किंवा संबंधित वारसा कायद्यानुसार इतर पात्र वारस. जर मृत व्यक्तीने वैध मृत्यूपत्र केले असेल तर त्या मृत्यूपत्रानुसार मालमत्ता वाटली जाते. पण जर मृत्यूपत्र नसेल तर संबंधित वारसा कायद्याप्रमाणे कायदेशीर वारसांना ती मालमत्ता मिळते. नॉमिनी आणि लीगल हेअर्समध्ये काय फरक आहे? एका उदाहरणाने पाहूया. समजा रमेश यांनी त्यांच्या बँक खात्यात मित्र सुरेश याला नॉमिनी केले. रमेश यांचे निधन झाल्यानंतर बँक सर्वप्रथम पैसे सुरेशकडे देऊ शकते. अशा वेळेला रमेश यांना पत्नी आणि 2 मुले देखील आहेत. परंतु त्या पैशांवर अंतिम कायदेशीर अधिकार रमेश यांच्या पत्नी आणि मुलांचा असेल. सुरेश हा केवळ पैसे स्वीकारणारा व्यक्ती असेल. तो त्या पैशांचा अंतिम मालक होईलच असे नाही. यामध्ये महत्त्वाचा अपवाद देखील आहे. जीवन विम्याच्या काही प्रकरणांमध्ये विशेषतः कायद्यातील तरतुदींनुसार बेनिफिशियल नॉमिनी म्हणून पती-पत्नी, पालक किंवा मुलांची नियुक्ती केल्यास त्यांचे अधिकार वेगळे असू शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरणातील कायदेशीर स्थिती संबंधित कायदा, पॉलिसी आणि न्यायालयीन निर्णयांवर अवलंबून असते. म्हणूनच केवळ नॉमिनी भरून ठेवणे पुरेसे नसते. ह्यामध्ये महत्त्वाचा सल्ला असा, जर तुम्हाला तुमची संपत्ती तुमच्या इच्छेनुसार वाटली जावी असे वाटत असेल तर सर्व खात्यांमध्ये योग्य नॉमिनी नोंदवा. वेळोवेळी ते नॉमिनी अपडेट करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैध विल म्हणजे मृत्यूपत्र तयार करा. जेणेकरून यामुळे भविष्यातील कौटुंबिक वाद आणि कोर्टातील खटले मोठ्या प्रमाणात टाळता येतात. आज आपण समजलो की नॉमिनी आणि लीगल हेअर हे दोघेही एकच नसतात. नॉमिनी म्हणजे पैसे स्वीकारणारी व्यक्ती, तर लीगल हेअर म्हणजे कायद्याने वारसा मिळवण्याचा अधिकार असलेली व्यक्ती. अनेक प्रकरणांमध्ये अंतिम मालकी हक्क वारसा कायदा किंवा वैध मृत्यूपत्रानुसारच निश्चित होतो. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कायद्याशी संबंधित अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.